3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे ऑगस्ट हप्त्याचे आणि सप्टेंबर हप्त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण मागच्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण आज खऱ्या अर्थाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आताच महिला व बालिका सेवा राज्यमंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होतील आणि त्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळी 7 वाजल्यापासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार काल 3600 कोटींचा निधी म्हणजे 2 हप्त्यांसाठी सरासरी 7200 कोटींचा निधी या प्रमुख बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे। या बँकांमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होईल। थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, नंबर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यासाठी कालच बँकांकडे निधी सुद्धा पाठवण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत, त्यासोबतच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 830 रुपये विस्तार होत आहेत आणि त्याच बहिणींच्या खात्यामध्ये अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। बघा, लाडक्या बहिणींना कधी पैसे येतील, कधी हप्ता जमा होईल, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट सुद्धा येत होत्या। काही लाडक्या बहिणींनी मेसेजच्या द्वारे, काही लाडक्या बहिणींनी कमेंटच्या द्वारे, तर काही लाडक्या बहिणींनी फोन करून सुद्धा विचारलेलं होतं। तर अशा सर्व लाडक्या बहिणींना थेट या सूचना देण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला हप्ता काढण्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींनी गर्दी केलेली आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे की लवकर पैसे काढून घेतले तर आपल्या खात्यामधून केंद्र सरकार, राज्य सरकार पैसे काढून घेणार नाही, परंतु जर आपण लवकर पैसे काढले नाही तर आपल्या खात्यामधून परत पैसे वापस जाऊ शकतात। बघा, लाडक्या बहिणींनो, अशा आपणवरती विश्वास ठेवू नका। अशा पद्धतीचे जे फेक नरेटिव्ह असतात, अशा नरेटिव्हवरती सुद्धा विश्वास ठेवू नका। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा वसूल करणार नाही। बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे आणि सप्टेंबर हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होत आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यासाठी कालच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज राज्य सरकारकडून काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना
आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी लगेच वाचून दाखवूया, जेणेकरून तुमचा जिल्हा या यादीपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तुमचीसुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा लाडके बहिणींनो, तुमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होती की आमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे एकत्र येतील का, आणि आम्हाला सुद्धा वाटलं होतं की जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे एकत्रितपणे रक्षाबंधनच्या अगोदर 3,000 रुपये विस्तार होतील. परंतु रक्षाबंधनच्या अगोदर फक्त ऑगस्ट महिन्याचे नाही तर फक्त जुलै महिन्याचे 1,500 रुपये आलेले होते, ऑगस्ट हप्त्याचे 1,500 रुपये आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये गैरसमज सुद्धा निर्माण झालेले होते. परंतु लाडक्या बहिणींनो, जरी रक्षाबंधनला पैसे आलेले नव्हते तरी पण 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच गणेशोत्सवानिमित्त पैसे येतील. ऑगस्ट हप्ता विस्तार होईल, परंतु 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त सुद्धा पैसे आलेले नव्हते. आता गणपती विसर्जन होऊन काही दिवस सुद्धा उलटलेले आहेत तरी पण अजून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. काही लाडक्या बहिणींनी या हप्त्याच्या आधारावर ते काही वस्तू खरेदी केलेल्या होत्या, त्यांच्या मनामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. काही लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, परंतु अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत तर अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून आज शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे. आज GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे की सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे विस्तार होतील. सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, आता आपण काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या ते अपडेट सुद्धा सांगितले आहेत. आता आपण आजच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यासोबतच उद्याच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. एकंदरीत 4 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. 4 दिवसानंतर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. या 4 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतं, परंतु मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या आठवड्यामध्ये सुद्धा विस्तार होत आहे. एकंदरीत कधी विस्तार होईल याची शक्यता कोणालाही नसते, त्यामुळे जास्त काळजी करायची गरज नाही. त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर अशा लाडक्या बहिणींना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून काही आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे उशीर झाल्यामुळे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत आणि त्यासोबतच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आर्थिक पाठबळ मिळावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून काही प्रमुख योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. काही महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागूच करण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हे 3,000 रुपये विस्तार होत आहेत आणि काही आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. ते निर्णय आणि हे कोणकोणते आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता रक्षाबंधनच्या अगोदर आलेला होता, त्याचप्रमाणे ऑगस्ट हप्ता हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त विस्तार होईल किंवा गणेश विसर्जनाच्या अगोदर विस्तार होईल. परंतु आता गणेश विसर्जन होणं काही दिवस उलटलेले आहेत तरी पण ऑगस्ट हप्त्याचे पैसे आलेले नव्हते आणि सध्याच्या स्थितीला ऑगस्ट महिना संपून काही दिवस उलटलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर हप्त्यांचे पैसे येतील का? ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे, त्यामुळे ऑगस्ट हप्त्याचे पैसे येतील का? अशा पद्धतीचा संभ्रम भरपूर लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये झालेला आहे, तर तो संभ्रम अगदी 1 मिनिटामध्ये दूर सुद्धा करणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणीचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या प्रमुख 14 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेले होते आणि कालच या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. उद्या सुद्धा पैसे येतील आणि परवा सुद्धा पैसे
येणार आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना प्रमुख 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि चौथ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर होतील याची संपूर्ण माहिती आपल्याकडे जाहीर झालेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घ्या। जर तुमचा जिल्हा आजच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, उद्याच्या जिल्ह्यांपैकी असेल तर उद्या पैसे येतील आणि परवाच्या जिल्ह्यांपैकी असेल तर परवा सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जून आणि जुलै महिन्यामध्ये सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज राज्य सरकारकडून तपासण्यात आलेले आहेत, परंतु राज्य सरकारच्या काही गोष्टी अशा पण निदर्शनास आलेल्या आहेत। काही महिला श्रीमंत घरामधील आहेत, काही महिला नोकरदारांच्या बायका आहेत, तरी पण त्याने नकली बनावट कागदपत्रे तयार करून लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा मागील हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत, परंतु यापुढे त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता किंवा त्यापुढचे हप्ते विस्तांतर होणार नाहीत, कारण ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। म्हणजेच राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे, त्यांचा आर्थिक फायदा व्हावा या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सरासरी 13 हप्ते विस्तांतर झालेले आहेत। 13 हप्त्यांच्या माध्यमातून 19,000 रुपये 500 इतकी रक्कम हस्तांतर झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा लागलेली होती। ते प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहे। बघा, लाडकी बहिणींनो, आता आपण काही महत्त्वाचे अपडेट बघितलेले आहेत। आता आपण 13 जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, म्हणजेच ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि या प्रमुख बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येतील आणि उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होतच आहे। आतापर्यंत 26 लाख बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। यापुढे सुद्धा भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र होतील, परंतु ज्या ज्या बहिणी गरजू असेल, ज्या बहिणी गरीब कुटुंबातील असेल, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर अशा लाडक्या बहिणींना योजनेमधून कोणतीही महिला, कोणताही पुरुष, कोणताही नेता, कोणताही सरकार काढणार नाही, कारण जे रेशनधारक जे लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। तो लाडक्या बहिणींना जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ बंद होणार आहे, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी म्हणजेच 28 जून 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, तर त्यांच्या नेतृत्वाच्या खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभेच्या अगोदर सुरू करण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे विधानसभेच्या अगोदर सरासरी 5 ते 6 हप्त्यांचे 7,000 रुपये अनुदान सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर झालेले होते। तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारला सर्वात मोठा फायदा झालेला आहे, कारण याच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येत राहिला आणि लाडक्या बहिणींना याचा लाभ सुद्धा मिळत राहणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती मुद्देसूद बघितलेली आहे। आता आपण 13 जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। जर तुमचा जिल्हा या यादीपैकी जिल्ह्यांपैकी असेल, या बँकांच्या यादीपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये, त्यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, हिंगोली जिल्हा, नंदुरबार जिल्हा, त्यासोबतच गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, सिंधुदुर्ग असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, अशा जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। त्यासोबत धाराशिव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजेच एकंदरीत या 14 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये
महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर होतील आणि या पात्र जिल्ह्यातील सर्व लाडके बहिणींची प्रतीक्षा संपल्या त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात होईल आणि त्यांच्या बँकेमध्ये सुद्धा पैसे पडतील। बघा लाडके बहिणींनो, आता आपण जिल्ह्यांची यादी बघितली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी बघितल्यानंतर बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडके बहिणींनो, याच्यामध्ये SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत, पोस्ट बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, कॅनरा बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये, HDFC बँकेमध्ये, IDBI बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल अशा सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, उद्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, आज दुपारपासून पैसे येतील, अशा प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही अशा अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही। परंतु सध्याच्या स्थितीला अशा अफवांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण खटाखट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होत आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, आता आपण सर्व महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्या लाडकी बहिणींपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना सत्य माहिती रोजच्या रोज पोहोचत राहील। कारण रोज आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येत असतो आणि हा व्हिडिओ थोडाफार मोठा असतो, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना संपूर्ण माहिती आपल्या गावरान भाषेमध्ये समजत असते। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्या सेवेला पूर्णविराम देतो आणि सर्व लाडक्या बहिणींचा या ठिकाणी निरोप घेतो।